आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावरती परिणाम। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बैठकीचं आयोजन। बैठकीत उपाययोजनांवरती चर्चा होणार। प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार। 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे। नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डने देखील इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार आहे। नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार आहे। राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज आहे। अवकाळी पावसानं उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीची 3 कोटींची मालमत्ता जप्त। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची ही कारवाई आहे। जप्त केलेल्या मालमत्तेत नवी मुंबई खारघरमधील मालमत्तेचाही समावेश आहे। राज्यात दररोज सरासरी तब्बल 99 अपघात तर 42 जणांचा मृत्यू होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे। क्रॅश इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी विशेष तांत्रिक युनिट स्थापन करण्याचा परिवहन विभागाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव आहे। राज्य शासनाकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांसाठी ई अरायव्हल कार्ड अनिवार्य असेल। हा नियम येत्या 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। परदेशी प्रवाशांनी आगमनापूर्वी आता 72 तासांच्या आतमध्ये डिजिटल ई अरायव्हल कार्ड सबमिट करणं अनिवार्य आहे। निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका। सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय यांची ही याचिका आहे। तर आगामी निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेस बोटांचे ठसे घ्या, बुबुळांच्या बायोमेट्रिक ओळख प्रणालीची अंमलबजावणी करा। जनहित याचिकेमध्ये अश्विनी कुमार उपाध्याय यांची ही मागणी आहे। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग। डिलिव्हरी पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं विद्यार्थिनी समोरच आक्षेपार्ह हावभाव केले। सागर वाझे असं या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात आता चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे। विजयपथ सिंघानिया यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं होतं। आता आपण बघूयात मुंबईसह उपनगरात नेमक्या काय घडामोडी घडतायत। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवरती कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाईल। पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। रेल्वे रुळ ओलांडत असताना होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जाणार। मुंबईमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू। अटल सेतू आता विमानतळ JNPT आणि अलिबागला जोडला जाणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग अंतर हे 1.5 तासात गाठता येईल। सिडकोने या प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू केली आहे। मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी पालिका मोफत जागा देणार आहे, तर शाडूची माती आणि मंडप उभारण्यासाठी देखील परवानगी देणार। मात्र मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा पाडल्यास प्रति खड्डा 2000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल। मुंबई पालिकेच्या माध्यमातून अखेर पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात। कंत्राटदारांनी गाळ काढल्यानंतर त्याची विल्हेवाट 48 तासात लावावी। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। आजपासून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात होणार। शहरातील नालेसफाईला देखील वेग देण्याचे निर्देश आहेत। पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये यासाठी पालिका प्रशासन सतर्क। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे खोलीकरण करा। धरणांमधील गाळ काढला तर पाण्याची साठवणूक वाढणार। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंच्या प्रशासनाला सूचना। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले समितीचा अहवाल सादर। IPS अधिकारी कैसर खालिद, पालिका निरीक्षक सुनील दळवी आणि मालक भावेश भिंडे दुर्घटनेसाठी जबाबदार। चौकशी समितीचा ठपका। झारखंडच्या जामतारा येथील सायबर चोराला मुंबई पोलिसांकडून अटक आहे। कफ परेड पोलिसांनी जामतारा येथून आरोपीला अटक केली आहे। क्रेडिट कार्डच्या नावाखाली आरोपी फसवणूक करायचा आणि आतापर्यंत 36 प्रकरणांचा छडा लागल्याचा पोलिसांचा दावा आहे।